सांगाल अशा प्रकारचे भावनिक क्षण अचानकपणे अशा वेळेला बघायला मिळतात. अशी ज्येष्ठ लोक येऊन भावनिक क्षण या सगळ्या गोष्टींना हात घालतात. काय फिलिंग्स आहे यावेळेला? नाही, खूप उत्तम फिलिंग्स आहेत. म्हणजे मला खूपच उत्तम प्रतिसाद मिळतो. मी परवा का तेरवापासून फिरतोय मुंबईभर. आज पहिल्यांदा नवी मुंबईला आलो. अशी लोक भेटल्यावर म्हणजे, आणि मला वाटतं ही भावना सगळीकडे आहे की कुठेतरी मुंबई आणि महाराष्ट्र एकवटलं आहे. अजून तर मला वाटतं राजसाहेब आणि उद्धव साहेबांच्या सभा पण नाही चालू झाल्यात, पण ते जे दोन भाऊ एकत्र आलेत त्याच्यामुळे ज्या प्रकारे आपण सगळे एकवटलो आहे, हे मला वाटत नाही की पक्ष एकत्र आले, तर मला वाटतं की परिवार एकत्र आला. आणि आमचा परिवार नाही तर मला वाटतं की त्या दिवशी पण मी बोललो की माझा आणि आदित्यजींचा इंटरव्ह्यू होता इकडे शिवाजी पार्कला, आणि एक परिवार येऊन आम्हाला सांगितलं की हे आमचे वडील शिवसेनेचे आहेत आणि माझा मुलगा मनसेमध्ये. त्याच्यामुळे असे जे प्रकारे मग कधी कधी पक्षाचे पण वाद कधी कधी घरी होत असतील, ते पण आता थांबले. त्याच्यामुळे पक्ष नाही तर परिवार पण सगळे एकत्र आलेत. त्याच्यामुळे खूप उत्तम प्रतिसाद आहे. सर, मुंबई नवी मुंबई या एकंदरीत निवडणुकीत कसं बघताय, कसा प्रतिसाद आहे? नाही, उत्तम. मी आता बोललो तसं मुंबई नवी मुंबईकडे नाही तर मला वाटतं की महाराष्ट्र एकवटलं आहे. कारण ज्या प्रकारे समोरच्यांचं सत्ताधाऱ्यांचा हुकुमशाही जी चालली आहे, हुकुमशाही व्हायच्या आधी मग 5 कोटी काय देत आहेत आणि अर्ज काय मागे घ्यायला लावत आहेत, किंवा विकत काय घेत आहेत, किंवा खून काय करतायत, हे विचित्र प्रकारे सगळी निवडणूक चालू आहे. ही मला वाटतं लोकसभा आणि विधानसभा पण आपण बघितली की पैसे वाटत होते, पण ही माझ्या आयुष्यातली बघितलेली सगळ्यात घाणेरडी निवडणूक आहे. केंद्र त्यांच्या हातात गेलं, राज्य त्यांच्या हातात गेलं, आता स्थानिक स्वराज्य संस्था पण त्यांच्या हातात गेल्या, तर संपलं. मला वाटतं आजच मी ऐकत होतो की पंजाब आणि तेलंगणा दोन्हीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या, बॅलेट पेपरवर झाल्या. तिकडे एका ठिकाणी भाजप 4 नंबरवर होती आणि 7 नंबर होती दुसऱ्या ठिकाणी. इकडे हिंमत असेल तर घेऊन दाखवा ना. एवढी काय तुम्हाला भीती वाटते की तुम्ही 5-5 कोटी द्यायला लागलाय, विकत घ्यायला लागलाय? बरे, तुम्ही बोलताय की तुम्ही 2014 पासून हा विकास केलाय ना, मग एवढी कुठची तुम्हाला भीती भरली आहे? दोन भाऊ एकत्र आल्यावर आम्हाला काही फरक नाही पडत. मग दररोज त्या 2 भावांबद्दल का बोलताय तुम्ही? ही ही भीतीच आहे ना. नाही तर तुम्ही काय कामं केली ती दाखवा, काय कामं करणार आहेत ती दाखवा ना. आम्ही त्यांनी आता बोलताना असं म्हटलंय की मुंबई ही साहेबांची, हे खूप 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 महत्वाचं विधान आहे त्यांचं. काय मुंबई ही साहेबांचीच असं म्हटलं ते. हो, आता एक आता तुमच्याशी बोलताना म्हटलं नाही, ते भावनिक, खूप लोक भावनिक झाली आहेत. मला वाटतं मुंबई नाही तर महाराष्ट्र दोन्ही साहेबांचं आहे. कारण कुठेतरी मुंबईला महाराष्ट्रापासून दूर करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. ज्या प्रकारे आपल्याकडे लोंढे येत आहेत. मग मी आज इंटरव्ह्यूमध्ये पण बोललो की जिकडे तुम्हाला मराठी मुसलमान दिसेल, किंवा मराठी गुजराती दिसेल, किंवा मराठी बोलणारा गुजराती, तिकडे तुम्हाला दंगली दिसणार नाहीत, किंवा कधीही मराठी गुजराती वाद दिसणार नाही. पण जिकडे गुजराती तुमच्या घरी येऊन बोलतो की इकडे काय खायचं, तुम्ही इकडे फिश नाही खायचं, इकडे मटण नाही खायचं, इकडे नॉनव्हेज नाही खायचं, तुम्हाला राग नाही करणार. किंवा जिकडे इंडिया पाकिस्तानमध्ये पाकिस्तान जिंकल्यावर जिकडे मुंबईमध्ये तरी मी बघितलं की बाईकच्या रॅलीज निघतात, हा तुम्हाला राग नाही करणार. ही कुठून तुमच्यात हिंमत आली? हे तुम्ही पाकिस्तानला जाऊन करू शकता का? आपला देश जिंकलं. ह्या लोकांच्या विरोधात बोलायचं नाही आपण. हे आमचं हिंदुत्व आहे. आम्ही सगळ्यांना सांभाळून घेतो, पण मराठी माणूस पहिला, त्याला प्राधान्य मिळालंच पाहिजे. नोकऱ्यांमध्ये, शिक्षणामध्ये त्याला प्राधान्य मिळालंच पाहिजे. तुम्ही इतर देशांना येत आहे, मला वाटतं की प्रत्येक राज्य किती लोक घेऊ शकतो ह्याची एक मर्यादा असते. ती तुम्ही मर्यादा पार केली तर म्हणजे तुम्ही जी सिस्टम लावली आहे ती कोळमळणार. हे आपल्याला कळलंच पाहिजे. हे आता नवी मुंबई मध्ये पण होतं की बाहेरनं तुम्हाला जी चांगली दिसते, आतनं काय वाट लागली आहे ना, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नवीमध्ये गुजराती पॉम्पलेट वाटले जात आहेत. मग ते तुम्हीच सांगा तर, या बसा. अशा प्रकारे चालू आहे. म्हणजे तुम्ही एवढे वर्ष येता इकडे, व्यवसाय करता, तुम्हाला आमची भाषा शिकता येत नाही? एवढी कुठची मगरुरी? बरं, मी आज पण बोललो, 2 भाऊ एकत्र आले हे शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात.
वाद कुठे चालू झाले जेव्हा तुम्ही आम्हाला येऊन सांगता मैं हिंदी में ही बात करूंगा. अरे तू शाळेत आहेस का? तू कशाला दादागिरी करतो आमच्याच राज्यात येऊन? इकडे हे वाद चालू होतात. मला वाटतं ह्या मंत्र्यांचा ह्या सत्ताधाऱ्यांचा काहीतरी आपण विचार केला पाहिजे. कुठेतरी आपण जागे झालो पाहिजे. महाराजांचा पुतळा तुम्ही बनवून ठेवता, तयार करून ठेवता आणि धूळघाट पडलाय. म्हणजे तुम्हाला महाराजांची किंमत नाही आता? कशासाठी? मग हे तुमचे अंतर्गत वाद असल्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही कशाला करताय? त्याच्यामुळे मला ह्या गोष्टींचा खूप मी ह्या राजकीय करिअरमध्ये बघितलेली सगळ्यात घाणेरडी निवडणूक आहे. आणि इकडे मला वाटतं की महाराष्ट्र आणि मुंबई, नवी मुंबई हे सगळे जागे झाले पाहिजेत. मला वाटतं आपल्या भविष्यासाठी कुठेतरी आपण जागे झालो पाहिजे. सत्तेतल्या दोन पक्षांच्या मध्येच प्रचंड पैशांचा वापर केला जातो अशा प्रकारचे एकमेकांवर आरोप आहे. म्हणजे सत्तेतले दोन पक्ष शिंदे गटात आणि भारतीय जनता पार्टी एकमेकांवर आरोप आहे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसा वाटला जातो. गणेश नाईक असं म्हटलं की हरामाचा पैसा इथे म्हटलं. मी काय बोलू याच्यावर मला वाटतं की पत्रकार म्हणून तुम्ही बोलला पाहिजे. शेवटी कसं आहे की मी राजकारणी असेल पण मी माणूस आहे. तुम्ही पत्रकार असेल पण माणूस आहे. तुमचं शहर कुठे चाललं हे तुम्ही सांगितलं पाहिजे ना, आणि ओरडून सांगितलं पाहिजे, जनतेला जागा केलं पाहिजे. कुठेतरी आपली एक जबाबदारी ना की आपण पुढच्या पिढीसाठी काहीतरी करतोय. आपण घरी जाऊन काहीतरी एक उत्तर देणं लागतो की आपण आपलं शहर कुठे चाललंय. आणि मी पत्रकार म्हणून माझी एक जबाबदारी मी पार नाही पाडत आहे. तुमच्याबद्दल नाही बोलत आहे मी इन जनरल बोलतोय. राजकारणी म्हणून पण आम्ही तेच बोंबलून सांगतोय. सर, आता दोन्ही बीजेपी शिवसेना असेल, एका घरामध्ये 4-5 तिकीटे घेतलेले वाटले गेलेले. हो ते सोडा, सोलापूरमध्ये खून झालाय. तुम्ही काय बोलताय? उमेदवारी अर्ज मागे घेण्यामुळे खून झाला. आपण ह्या परिस्थिती आणून ठेवली महाराष्ट्र. ह्या स्तराला घसरलाय आपलं राज्य. कुठे नेतोय आपण? बरं, मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. मला 2 दिवस मी वेळ मागतोय, मला भेटायला वेळ नाही आहे. मी त्यांची वेळ मागतो, त्यांच्या लोकांशी बोलतो की तुम्ही प्रचारात कुठेही असाल मी येऊन भेटतो, मला या विषयावर तुमच्याशी बोलायचं आहे. आमचे जे लोक आहेत पक्षातली त्यांना फोडण्यात ते व्यस्त आहेत. त्यांना भेटायला त्यांना वेळ आहे. भेटा, पण हा विषय महत्त्वाचा आहे. ह्याच्यात तुम्ही जरा भेटून काहीतरी कडक कारवाई करणार आहात की नाही? संवेदनशीलता संपलेली आहे. हे फोडाफोडीचं राजकारण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये धुरी गेले. संदीप देशपांडेंना हे घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे तुम्ही पसरवताय उगाच. ते गेल्यावर आपण बोलू. त्यांना मी आज भेटलो, ते प्रामाणिक मला वाटतं राजसमर्थक आहेत. मला तुम्ही उगाच काहीतरी. मी काल प्रचारात होतो, मी शाखा व्हिजिट नंतर घरी जाताना मी कुठची तरी न्यूज वाचली की हे पण निघतायत. असं तुम्ही काही पसरवणार आहे, मी उत्तर नाही देऊ शकत ना त्याच्यावर. सर, अनेक महापालिकांच्या निवडणुका आहेत, बिनविरोध देखील निवडून आलेले आहेत. तुम्ही काय प्रतिक्रिया व्यक्त कराल? खूपच घाण, भीषण परिस्थिती आहे आपली. 70 ठिकाणी बिनविरोध निवडून येतात लोक. मी तेच बोललो ना की तुम्ही विकास केलाय ना, मग घाबरताय कशाला? समोरच्यांना पैसे देऊन विकत कशाला घेताय? सामोरे जा ना. लोकांचा हक्क कशाला तुम्ही घेताय त्यांच्याकडनं? 40 लाख दुबार मतदार हे महाराष्ट्रात घुसवले. त्यांचं आम्ही काय करायचं ते बघूच. पण आमचा मतदानाचा हक्क का आपण त्यांना हे दान करतोय? त्याच्यामुळे खूप महाराष्ट्रासाठी खूप भीषण निवडणूक आहे. आणि मला वाटतं आपण सगळे जनता म्हणून जागे झालो पाहिजे की काय परिस्थितीत नेऊन ठेवू शकतात हे पुढच्या 5 वर्षात. सगळे सत्ता केंद्र त्यांच्या हातात गेले. तर कुठेतरी विरोधी पक्ष हा जागा पाहिजे आणि तुम्ही जागा ठेवायला पाहिजे. आणि आता 2 भाऊ एकत्र आल्यामुळे मला वाटतं ते जागा राहील. त्या ठिकाणी नोटाचा कुठे? हो, मी विचार करत होतो की सगळे उमेदवार अर्ज मागे घेतल्यावर नोटा आहेच ना. आपण उमेदवार वर्सेस नोटा का नाही करू शकत? त्यांच्या नोटा वेगळ्या आहेत. त्यांच्या नोटा वेगळ्या आहेत. सर, नवी मुंबईचं नाही, पण हा का नाही आहे? हा कायदा नाही आहे का? हेच ते मग बिनविरोध कशी असीम सरोदे गेले आहेत. हा, म्हणजे आता कोर्ट आणि निवडणूक आयोग सगळं पण आपल्याकडे. हे झालं पाहिजे. कारण नोटा आपण पर्याय देतो. पहिल्यांदा नोटा जिंकेल.
सर, नवी मुंबईची जी निवडणूक आहे ती रिडेव्हलपमेंटवरच खेळवली जात आहे. आपले साहेब ठाकरे यांनी सर्वात पहिला मुंबईचा मुद्दा आणि नवी मुंबईचा मुद्दाही उठवला होता की शहरांची कॅपॅसिटी केवढी आहे. आत्ता जे रिडेव्हलपमेंट चाललंय त्याच्यामध्ये नवी मुंबई शहराची कॅपॅसिटी संपून गेलेली आहे आणि आता जे रिडेव्हलपमेंट मुंबईची संपली, नवी मुंबईची संपली, पुण्याची संपली आहे, नाशिकची अजून थोडी बाकी आहे. पण मी तुम्हाला सांगतो, पुण्यात फॉर एक्झाम्पल तुम्ही घेतलं तर प्रत्येक शहराला 15% हे रस्ते पाहिजेत, एक शहर काम करायला नीट. पुण्यात 7% रस्ते उरले पॉप्युलेशनच्या अकॉर्डिंग. हे तुम्ही कसं सुधारणार आहात? नवी मुंबईचे आकडे मला वाटतं तुम्हीच काढा. खूप गंभीर परिस्थिती आहे. मी तुम्हाला एवढंच सांगायला आलो आहे की कुठेतरी जागे व्हा, पत्रकार म्हणून लोकांना जागा करा. मला वाटतं लोक हे ह्या प्रकारची निवडणूक बघून लोक पण ठक्क झालेत. त्याच्यामुळे दोन भाऊ एकत्र आल्यामुळे मुंबई पण एकवटली आहे आणि ह्या प्रकारची निवडणूक बघून ते पण ठक्क झालेत की असं आम्हाला पसंत नाही आहे. आम्ही पण लोकांपर्यंत पोहोचतो, तुम्ही पण पोहोचा. 29 महानगरपालिकांच्या निवडणूक आहेत. भारतीय जनता पार्टीमधून अनेक दिग्गज नेते ठामपणे सांगतात 26-27 जिंकणार. काय बेस तरी काय? 26-27 जिंकण्याचा बेस नाही. हो, मुख्यमंत्री निवडणूक झाल्याला डावसला निघत आहेत 17 तारखेला. हा ओव्हर कॉन्फिडन्स आहे की तुम्ही हरणार आहात की मला हे कळलं नाही आहे. हरणार आहात म्हणून निघताय की ओव्हर कॉन्फिडन्स आहे म्हणून निघतायत. सो 17 तारखेला 16 तारखेला रिझल्ट आल्यावर 17 का 18 तारखेला ते डावसला निघत आहेत. तो ह्याचा आपण विचार केला. आपण मुंबई राखतो असं स्पष्टपणे सांगा तुम्ही. राखायलाच पाहिजे. मुंबई नाही तर नवी मुंबई, पुणे, ठाणं, नाशिक, आपण महाराष्ट्र राखायलाच पाहिजे. 29 आपल्या महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था आपण राखायलाच पाहिजे. ह्याच्यात काहीच दुमत नाही. आणि मला वाटतं सोलापूरचा विषय बघून तर मला वाटतं लोकांचे डोळे उघडतात. रासाहेब म्हणतात की ही शेवटची निवडणूक आहे मराठी अस्मितेची. बस ना, मी थकलो होतो. थँक्यू. थँक्यू. 2 मिनिटं साहेब, 1-2 मिनिटं जाहीर